नमस्कार. आज आपण एका अशा जगात पाऊल ठेवणार आहोत जे पूर्णपणे गूढ, रहस्यमय आणि आपल्या रोजच्या आकलनाच्या पार पलीकडचं आहे. फक्त विचार करा, एका अंधारलेल्या गाभाऱ्यात फक्त निळा आणि लाल रंगाचा एक गूढ प्रकाश पसरलाय आणि सगळीकडे एक अथांग खोल शांतता आहे. हे आहे महिषी गावातील उग्र तारापीठ. आज आपण एका सिद्ध महर्षींच्या थक्क करणाऱ्या प्रवासाचा उलगडा करणार आहोत. हा काही साधासुधा प्रवास नाहीये बरं का. हा प्रवास आहे मानवी अहंकार, कर्मफळाचे कधीही न चुकणारे नियम आणि ईश्वरी कृपेच्या अगदी छुप्या स्वरूपाचा. तर चला थेट या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. तर झालं असं, तारादेवीचे एक निस्सीम उपासक असलेले हे सिद्ध महर्षी या उग्र तारापीठात आले होते. त्यांनी आत जाऊन तारा, एकजाता आणि नील सरस्वती या देवींचं दर्शन घेतलं. पण खरा चमत्कार तर दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर घडला. बाहेर येताच त्यांच्या समोर एक 12-13 वर्षांची अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी अचानक प्रकट झाली. तिच्या पायातील पैंजणांचा तो नाद, छमछम, तो आवाज नुसता कानावर पडत नव्हता, तर महर्षींच्या थेट हृदयात प्रतिध्वनित होत होता. तिच्या भोवती एक असं काही दैवी वलय होतं की ते शब्दात सांगता येणार नाही. महर्षी अक्षरशः भारावून तिच्याकडे पाहतच राहिले आणि तेवढ्यात तिने एक असा प्रश्न विचारला ज्याने त्यांना पूर्णपणे हदरवून सोडलं. ती बालिका अगदी सहजपणे म्हणाली, "बाबा, कोठे कोठे किती फिरशील? माझ्या दर्शनासाठीच ह्या संपूर्ण लोकांची फेरी चालविली आहेस, हे खरंय ना?" हा प्रश्न ऐकून महर्षी पुरते अवाक झाले. त्यांना क्षणभर वाटलं की साक्षात उग्र तारादेवीच आपल्याशी बोलतीये की काय. पण दुसऱ्याच क्षणी ती कोणीतरी वेगळीच लहान मुलगी वाटू लागली. त्यांच्या मनात हा गोंधळ सुरू असतानाच त्यांच्या डोळ्यांसमोर असा एक प्रसंग घडला जो मानवी कल्पनेच्याही पलीकडचा होता. त्यानंतर जो बदल झाला ना, तो थक्क करणारा होता. ती मुग्ध मोहक बालिका अचानक तेजोमय होऊ लागली. तिचा प्रकाश इतका प्रखर होता की पाहणाऱ्याचे डोळे दिपून जावेत. आणि पाहता पाहता त्या बालिकेने एका अत्यंत तेजस्वी बालकाचं रूप धारण केलं. त्या बालकाचा रंग अगदी शुद्ध सोन्यासारखा होता आणि डोळे एखाद्या महान योग्यासारखे अत्यंत शांत आणि करुणापूर्ण होते. ते दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात श्रीपाद श्री वल्लभ होते. त्या बालकाने अतिशय गोड आवाजात महर्षींना विचारलं, "माझ्या पायांतील हे पैंजण अत्यंत घट्ट झाले आहेत, ते तू काढू शकतोस का?" महर्षींनी लगेच ते दिव्य पैंजण काढले. तेव्हा बालकाने ते पैंजण महर्षींनाच दिले आणि सांगितलं, "यात जीवशक्ती आहे. आता तू काय करावं, कुठे जावं, हे सगळं आता हे पैंजणच ठरवतील." आणि असं म्हणून तो बालक तिथून अंतर्धान पावला. आता त्या दिव्य पैंजणांच्या मार्गदर्शनाखाली महर्षींचा पुढचा प्रवास सुरू झाला. ते पादगया क्षेत्र असलेल्या श्री पीठिकापुरात पोहोचले. तिथे कुक्कुटेश्वर स्वामींचं दर्शन घेऊन ते स्वयंभू दत्तमूर्तीजवळ आले. तिथे त्यांना एका बिडातून एका देवता सर्पाने दर्शन दिलं. आणि विश्वास ठेवा, तो क्षण महर्षींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या सर्पाच्या दर्शनासोबतच त्यांच्यातील सुप्त कुंडलिनी शक्ती अचानक अत्यंत वेगाने जागृत झाली. ही जागृती इतकी प्रचंड होती की त्यांचं स्वतःच्या शरीरावर काहीच नियंत्रण राहिलं नाही. ते एका वेड्यासारखे इकडे तिकडे फिरून तारामातेचा गजर करू लागले. एका वेगळ्याच दैवी उन्मादाच्या अवस्थेत ते वाट चुकले आणि एका अनोळखी दिशेने चालू लागले. भाग 1. कठोर दैवी परीक्षा आणि कर्मफळाचा अनुभव. आता इथून या कथानकाला एक अतिशय गंभीर आणि अनपेक्षित वळण लागतं. त्या दैवी उन्मादात फिरत असताना महर्षी नकळतपणे नरसिंह शर्मांच्या घरासमोर येऊन पोहोचले. आणि तिथे महर्षींना तोच सुवर्णकांती असलेला दिव्य बालक पुन्हा दिसला. पण यावेळी त्या बालकाचं रूप पूर्वीसारखं प्रेमळ आणि दयार्द अजिबात नव्हतं. इथे सुरू होणार होती एक अत्यंत कठोर दैवी परीक्षा. एका बाजूला महर्षी आणि दुसऱ्या बाजूला ईश्वराचा संकल्प. आता त्यांना त्यांच्याच नकळत त्यांच्या कर्माचं फळ भोगायचं होतं. तिथे एक टांगा उभा होता. बालकाने महर्षींना चक्क आज्ञा केली की त्यांनी तो टांगा ओढायचा आहे, ज्यात तो स्वतः आणि शर्मांचा एक सेवक बसणार होता. साहजिकच महर्षींनी याला नकार दिला. पण तेव्हा त्या बालकाचे शब्द एखाद्या धारदार शस्त्रांसारखे प्रहार करू लागले. त्याने महर्षींचा अत्यंत अपमान केला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की महर्षींना तो टांगा ओढणं भागच पडलं. आणि मग सुरू झाले ते अघोरी वाटणारे प्रहार. त्या बालकाने अत्यंत क्रूर शब्दात धमकी दिली. तो म्हणाला, "तू जर गाडी नाही ओढलीस तर तुझं कातडं काढून त्याचे जोडे करून घालीन. तुझ्यासारख्या जनावराचं कातडं म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असतं. विचार करा,
जो देव करुणासागर मानला जातो त्याच्या मुखातून असे क्रूर शब्द ऐकल्यावर कोणाचीही अवस्था काय होईल. महर्षी भीतीने आणि संभ्रमाने पुरते गारद झाले. महर्षी नाईलाजाने तो टांगा ओढू लागले. पण आश्चर्य म्हणजे त्या 2 माणसांचं वजन अचानक 20 माणसांच्या वजनाइतकं जड झालं होतं. महर्षी जीवाच्या आकांताने ती गाडी ओढत होते आणि तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने त्यांच्या पाठीवर सपासप वार करत होता. एखाद्या ओल्या जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे तो मारत होता. महर्षींच्या पाठीतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. एवढंच नाही तर त्या बालकाने घरातून चक्क तिखट मिरची आणून त्या उघड्या रक्तबंबाळ जखमांवर लावली. ते वेदनेचे क्षण शब्दात सांगता येणार नाहीत, इतके भयंकर आणि असह्य होते. भाग 2. कर्मफळाचा सत्य उलगडा आणि उग्रतेतून करुणा. दुःखाचा आणि वेदनेचा तो असह्य भार वाहत महर्षींनी कशीबशी ती गाडी बालकाच्या आजोळी आणून पोहोचवली. आणि तिथे एक अत्यंत अद्भुत घटना घडली. बालकाची आजी पुण्यरूपिणी राजमांबा घराबाहेर आली. आणि काय आश्चर्य, तिची नुसती दृष्टी महर्षींवर पडताच त्यांच्या शरीरातील सर्व आग एका क्षणात शांत झाली. तो भयंकर दाह कुठल्या कुठे पळून गेला. मग समोर आला तो कर्मफळाचा सत्य उलगडा. टांग्यातील सेवकाने जेव्हा बालकाच्या आजोबांना ह्या अमानुष मारहाणीबद्दल सांगितलं तेव्हा श्रीपाद अतिशय शांतपणे म्हणाले, हा सेवक खोटे बोलतोय. ह्या माणसाच्या अंगातून रक्त आलंच नाहीये. त्या घामाच्या धारा होत्या आणि मी त्याला तिखटही लावलेलं नाही. ती तर चंदनाची उटी होती. हे ऐकून सगळेच जण जागेवर अवाक झाले. जेव्हा त्या सेवकाने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा खरोखरच तिथे रक्ताचा एकही थेंब नव्हता. पाठीवर कसल्याही जखमा नव्हत्या. त्या घामाच्या धारा होत्या आणि लाल मिरचीच्या जागी सुगंधित चंदनाची उटी होती. हे एक महामायाजाल होतं. जे मगासपासून रक्त आणि तिखट वाटत होतं तो केवळ एक भ्रम होता. पण मग असा भयंकर भ्रम का निर्माण केला गेला, हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. साहजिकच आपल्या मनात हा मोठा प्रश्न निर्माण होतो की प्रभू इतके कठोर का वागले. जर त्यांना फक्त भ्रमच निर्माण करायचा होता तर महर्षींना इतक्या भयंकर वेदनेची अनुभूती का दिली. लक्षात घ्या, कुठल्याही ईश्वरी कृतीमागे एक अत्यंत सखोल आध्यात्मिक कारण असतं. इथेही एक अतिशय महत्वाचा आणि अटळ नियम लागू होत होता. तो नियम म्हणजे कर्मफळ. श्रीपादांनी आजोबांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली. हे महर्षी उग्र तारादेवीचे उपासक होते हे अगदी खरं, पण त्यांनी आपल्या गुरूच्या परवानगीशिवाय संन्यास घेतला होता. आणि संन्यास घेतल्यामुळे त्यांनी आपल्या मृत मातापित्यांना पिंड प्रदान केलं नव्हतं. हा एक फार मोठा कर्मदोष होता. हा एक प्रकारचा असा आध्यात्मिक कर्जबाजारीपणा आहे जो फेडल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळणं शक्यच नसतं. श्रीपादांनी जे कारण सांगितलं ते ऐकून खरोखर डोळ्यात पाणी येतं. ते म्हणाले की या महर्षीच्या आईला याला जन्म देताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. तिच्या अंगातून खूप रक्तस्राव झाला होता. एखाद्या रक्तबंबाळ झालेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यावर जशा वेदना होतात ना, तशाच वेदना त्या मातेने सहन केल्या होत्या. त्या मातेचे ते ऋण फेडण्यासाठीच या महर्षीला त्याच वेदनेचा अनुभव देणं अत्यंत आवश्यक होतं. ती रक्त आणि मिरचीची अनुभूती म्हणजे दुसरं काही नसून त्या मातेच्या त्यागाचं प्रायश्चित्त होतं. पण हे प्रायश्चित इथेच संपत नाही. यात आणखी एक मोठा धक्का होता. तो जो सेवक टांग्यात बसला होता ना, ज्याला महर्षींनी एवढा वेळ ओढून आणलं, तो सेवक दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द या महर्षींचा पूर्वजन्मीचा पिता होता. आणि त्या सेवकाची पत्नी ही त्यांची पूर्वजन्मीची माता होती. श्रीपादांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या महर्षींकडून त्यांच्या पित्याची सेवा करून घेतली होती. ती काही साधी शिक्षा नव्हती, ती तर गुरुकृपेची शल्यचिकित्सा म्हणजेच एक आध्यात्मिक सर्जरी होती. आता हे सगळं कसं जोडलं गेलंय बघा. ज्याप्रमाणे एक बालक 9 महिने मातेच्या गर्भात असतं, अगदी त्याचप्रमाणे श्री पीठिकापुरम या साक्षात काशी समान असलेल्या महाक्षेत्रात 9 महिने राहून या महर्षींना त्यांच्या पूर्वजन्मीच्या मातापित्यांची सेवा करायची होती. तरच ते या पितृशापातून कायमचे मुक्त होणार होते. ईश्वराचा न्याय किती अचूक आणि परिपूर्ण असतो हे या एका घटनेवरून अगदी स्पष्ट होतं. या संपूर्ण रहस्यमय प्रवासाचं सार आपण या 3 सूत्रांतून समजू शकतो. पहिलं, वेदना ही शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे. दुसरं, जो सुरुवातीला आपल्याला संभ्रम किंवा गोंधळ वाटतो तोच अंतिमतः सत्याचा साक्षात्कार घडवतो. आणि तिसरं, ईश्वरी दणक्याने मानवी अहंकार गळून पडतो आणि शेवटी उरते
ती फक्त शरणागती. महर्षींचा जो काही आध्यात्मिक अहंकार होता तो ह्या कठोर परीक्षेतून पूर्णपणे भस्मसात झाला होता. आणि म्हणूनच हे वाक्य आपण कायम आपल्या स्मरणात ठेवलं पाहिजे. प्रभूची प्रत्येक कृती ही आपल्या कल्याणासाठीच असते. जी घटना सुरुवातीला अतिशय अमानुष, क्रूर आणि अन्यायकारक वाटत होती, ती प्रत्यक्षात ईश्वराची सर्वोच्च करुणा होती. त्या कठोरपणामागे एक सद्गुरू दडलेला होता, ज्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या भक्ताला कर्माच्या फेऱ्यातून कायमचं मुक्त करायचं होतं. शेवटी जाता जाता आपण सर्वांनी हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारला पाहिजे. जेव्हा आयुष्य आपल्याला अकारण असह्य वेदना देतं किंवा आपल्यावर कठोर प्रहार करतं, तेव्हा ती खरोखरच शिक्षा असते की त्यामागे आपल्याला खऱ्या मुक्तीकडे नेणारा, आपला उद्धार करणारा ईश्वराचा एखादा छुपा, करुणादायी हात असतो? या विचारावर नक्की मनन करा. आजच्या या सादरीकरणात आपण इथेच थांबूया. नमस्कार.